गाणं म्हणणाऱ्या सगळ्या गेल्या. ओके. जन्मदिनम ऐ प्रिय सखे जन्मदिनमिदम् ऐ प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वाञ्च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तवा भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. प्रियांका, नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं आपण आपल्यावर काम करावं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग शतैषी फॅमिली. सगळ्यात पहिला सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या लोकांनी मॅम लास्ट इयर पण आपण इव्हेंटला बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि आज पण मी ते म्हणजे इथं एक्सपिरियन्स करतेय. मी कोल्हापूर मधूनच आहे प्रॉपर आणि लकीली मला दुसऱ्या कुणाकडून म्हणजे गाठ मॅडमांकडूनच इन्व्हिटेशन मिळाले, सरांकडून आणि गाठ मॅडमांकडून. आणि 2016 पासून मी शतैषी फॅमिलीशी जोडलेली गेली आहे. मी एक बाय बॅकग्राऊंड एक स्पोर्ट्स कोच आहे आणि त्याचबरोबर आता सध्या मी योगा प्रोफेसर आहे, एका कॉलेजला जॉईनिंग आहे. आणि ह्याचं श्रेय सुद्धा सगळं सगळं पूर्णपणे काट सर आणि मॅडमांना जातं. आणि थँक्यू सो मच मॅम, तुमच्यामुळे मी इथपर्यंत आज पोहोचली आहे. आणि त्याचबरोबर मी स्पोर्ट्स पर्सन होते, हॉस्टेलला राहायची. माझी लाईफ सुद्धा तशी होती की मी जवळजवळ 9-10 वर्षे बाहेर काढलेत, म्हणजे बाहेर राहिली. एज्युकेशनच्या निमित्तानं असू दे किंवा कामाच्या निमित्ताने असू दे. मी स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे काय होतं की ट्रॅव्हलिंग माझं इकडे तिकडे राहणं वगैरे खूप असायचं. आणि अगदी स्पोर्ट्स मध्ये कसं असतं की थोडंफार हेल्थ डाएट म्हणा किंवा मग खाणं स्पोर्ट्स पर्सनसाठी, तर ह्या गोष्टी माहिती असतात स्पोर्ट्स पर्सनना, त्यांचे कोचेस सांगत असतात. पण तिथे काय प्रॉब्लेम होतो की ते सांगत असतात ते त्यांना त्यांच्या नॉलेजनुसार सांगत असतात. आणि मी बाहेर राहिल्यामुळे थोडं खाण्याचं किंवा हायजीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे जाईल तिथं इश्यू व्हायचे की आवडायचं नाही, मग खायचं नाही, इग्नोर करायचं. मग काय पॅक फूड असतील ते खायचे, कोल्ड्रिंक्स प्यायचे, कोल्ड्रिंक्स इन द सेन्स ज्यूस प्यायचे. माझं जर ते रेडचे वगैरे स्पूश ज्यूस असतात त्याच्यावर वगैरे भर असायचा. आणि त्यानंतर मग असं नंतर असं झालं की माझ्यासोबत 2 कोइन्सिडन्स झाले आणि माझी हेल्थ खूप डाऊन झाली, खूप डाऊन झाली. वजन लॉस झालं. आणि गेल्या 2020 पासून माझी तब्येत इतकी बिघडली होती की मला ना ऍडमिट करायला लागायचं. म्हणजे मला विकनेस यायचा आणि अचानक पोटात दुखायला लागायचं, खूप पोटात दुखायचं इतकं की मी जाग्यावर डोळे बंद करून बेशुद्ध पडायची. आणि ज्यावेळेला मला हॉस्पिटलमध्ये सलाईन लावायचं आणि ते सलाईन संपायचं, त्यावेळेला डॉक्टर माझ्या डोळ्यांना पाणी लावून असे डोळे उघडायचे. आणि असं खूप सतत चाललं होतं 2020 पासून. आणि मध्यंतरी मी काय चुकी केली की 87 फॅमिली पासून दूर गेले होते. म्हणजे माझं काम, इकडे तिकडे फिरणं आणि ह्या सगळ्या नादात तेवढे इम्पॉर्टन्स किंवा व्हॅल्यू मी त्याला दिली नाही. आणि दूर गेल्यामुळे न्यूट्रिशन माझं थोडं स्किप झालं होतं. त्यानंतर पुन्हा मी ज्याला मेडिकल ट्रीटमेंट सुरू केली ह्या सगळ्यासाठी, तेव्हा ट्रीटमेंट मधून अगदी कोल्हापूरच्या सिटी हॉस्पिटल, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल, अपेला हॉस्पिटल पासून ते मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल पर्यंत मी ट्रीटमेंट केल्या आणि बऱ्याच टेस्ट केल्या. म्हणजे निदानच लागत नव्हतं की काय होतं. आणि लास्टला एका आमच्या फॅमिली डॉक्टरनी हे सगळे रिपोर्ट बघून, मुंबईच्या फॅमिली डॉक्टरनी मला असं सजेस्ट केलं की तू न्यूट्रिशनवर थोडं फोकस कर. आपल्या इथे सिटी हॉस्पिटलमध्ये पण न्यूरो सर्जन आहेत एक, त्यांच्याशी पण मी कन्सल्टिंग केलं. त्याला असं लक्षात आलं की ते सर म्हटले तुम्ही योगा करताय, स्पोर्ट्स पसंत आहे आणि हेल्दी आहात. एक दिवस काय झालं होतं, आपल्या कोल्हापूर कागल हायवेला माझा म्हणजे तसंच माझा कॉन्सिडन्स झाला होता की माझ्या पोटात दुखायला लागला आणि मी गाडीवरूनच पडले. लिटरली मला लोकांनी बाजूला बसवलं आणि माझ्या मामाने वगैरे येऊन मला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. त्याला मला डॉक्टरनी असं सजेस्ट केलं की इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही ठीक वाटतंय, पण तुम्ही थोडं तुमच्या न्यूट्रिशनवर काम करा. तुमची न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे खूप आणि तुम्ही त्याच्यावर वर्क केलं तर ते खूप कव्हर चांगलं होऊ शकेल. बाकी तुमचे काही हेल्थ इश्यू वाटत नाहीये. आणि टेस्ट मधून पण इतक्या सगळ्या चेकअप मधून सुद्धा काही समोर येत नाही, तर तुम्ही हे एकदा करून बघा.
आणि नेहमीच गार्ड सर माझा फॉलोअप घेतात. मी नव्हते म्हणजे साईडला होते किंवा जॉईन मध्ये करायचे नाही, त्याला नेहमीच सर मला कॉल करायचे, अपडेट यायचे, जॉईन करायला सांगायचे. आणि लकीली त्यावेळेला तसंच झालं होतं की सरांचा फोन आला होता 2-3 वेळेस आणि मी पुन्हा मग फ्युल आपलं चालू केलं 2023च्या मिडल पासून. आणि तेव्हापासून मी 16 किलो वेट गेन केलेलं आहे. आणि ह्या 1.5 वर्षामध्ये एकदाही मॅम मला हॉस्पिटलला जावं लागलेलं नाहीये की तशी कंडिशन मला क्रिएट नाही झालेली. आणि नंतर मी पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं, अरे प्रॉब्लेम आहे की मग मी थोडं न्यूट्रिशनवर वगैरे काम सुरू केलेलं आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर तर लकीली काहीच इश्यू झालेले नाहीयेत. आता घरचे सुद्धा मला असं असतं की बाबा न्यूट्रिशन खात जावे वर सगळे. आणि माझे हेल्थ कडे बघून अगदी माझे केस असू दे, स्किन टोन असू दे आणि माझं बॉडी स्ट्रक्चर असू दे, पर्सनॅलिटी असू दे, सगळ्यांना तो इफेक्ट मॅम जाणवून येतो. आणि सगळे मला कमेंट करत असतात प्रत्येक वेळेस की तू काय होतीस आधी आणि आता कशी छान झाली असं. आणि खरंच डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि हे सगळं योगा असू दे, योगा तर मी करत होते, स्पोर्ट्स पण असल्यामुळे माझ्या ऍक्टिव्हिटी खूप चालू असायच्या. पण प्रॉब्लेम हा होता की न्यूट्रिशनवर माझं लक्ष नव्हतं. मग जेवण नाही आवडलं तर फ्रुट्स खा, फक्त फ्रुट्सवरच दिवसभर असं मी दुर्लक्ष करायचे. आणि हे नॉलेज असून सुद्धा, म्हणजे नॉलेज असून आम्ही एज्युकेटेड असून सुद्धा ह्या गोष्टी अशा असतात की एक्सपर्ट कडून आपल्याला कळल्या तर त्या जास्त रिअलाइट होतात. आणि ते जास्त आपण त्याच्यावर काम केलं तर नक्कीच रिझल्ट भेटतात. आणि थँक्यू सो मच हितैषी फॅमिली, स्पेशली थँक्स घाट सर आणि मॅम की त्यांच्यामुळे मी आज हेल्दी आहे, स्टेबल आहे महत्वाचं म्हणजे. आणि मला हेल्थ इश्यूज कमी झालेले आहेत माझे. आणि थँक्यू सो मच ऑल. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण प्रियांकासाठी. प्रियांका स्पोर्ट्स मध्ये आहे, स्केटिंग आणि या सगळ्या केवढ्या तरी स्पोर्ट्स मध्ये ती मास्टर आहे. ज्या वेळेला माहिती नव्हतं लोकांना त्यावेळेला एवढी एवढी पण तरी खूप काम करायची. तिच्याकडे बघितल्यानंतरच वाटायचं की हाय केवढी करत्या किती, असं वाटायचं. एवढं म्हणजे आम्ही खूप आधीपासून ओळखतोय तिला. त्याच्यानंतर योग शिक्षिका झाली, आज योग प्राध्यापक, बाकी सगळ्या एवढ्या डिग्र्या घेतल्यात तिनं. आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी, न्यूट्रिशन ऍज अ थेरपी म्हणून यूज व्हायला लागली. डॉक्टरांनी सजेस्ट केलं ना, त्याच्यामुळं ऍज आपल्या बॉडीला जे पाहिजे ते पोषक वातावरण त्याला देऊन आपण करावं लागतं. त्याच गोष्टी करत नाहीयेत आणि फक्त आपण डिपेंड राहतो मेडिसिनवर. नुसताच मेडिसिन मेडिसिन म्हणत राहिला ना तर नाही होत. काय स्पेशल प्रयत्न करता की तुम्ही मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी? जर काय कंडिशन असेल, आई बाबा राहतायत ठाण्यात, ही राहते इथं कोल्हापुरात, म्हणजे प्रॉपर गावच त्यांचं इथं कोल्हापूर जवळ आहे, पण तरी पण शिक्षणासाठी असू दे, करिअरसाठी असू दे, जेव्हा मुलं लांब असतात ना त्यावेळेला आई वडिलांना किती चॅलेंजिंग असतं माहितीये का? कारण जे आई वडील आहेत त्यांना माहितीये. आणि असं कंडिशन होत असेल तर किती टेन्शन. पण काय असतं, मी कायम म्हणते ना, नशिबात असल्याशिवाय काय भेटत नाही. 2016ला भेटलं, 2016 पासून थोडे दिवस चालू, त्याच्यानंतर परत स्वतःकडे दुर्लक्ष, परत आपण वाट कशाची बघतो, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काहीतरी होईल आणि